नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला लग्नाला जायचं होतं आणि त्याच्या आधी आम्हाला कामं आवरून घ्यायची होती. तर इथं मी थोडीशी त्यांना मदत करायला आले होते, ड्रेसिंग करायला. तर त्यांना नाश्ता चहा घेऊन आले होते. तर हे आता आमची तिसरी ड्रेसिंग आहे, म्हणजे शेवटची ड्रेसिंग आहे आता ही. मग नंतर याला पाणी सोडायचं आहे, कारण एकदा भरल्याच्या नंतर 3 ड्रेसिंग असतात, नंतर पाणी परत सोडायचं असतं. तर प्रत्येक ड्रेसिंगला, तिन्ही पण ड्रेसिंगला मी यांना मदत केलेली होती. आणि अशा प्रकारे झाडे झालेले आहेत. आणि मग मला घरी जाऊन कपड्यांना इस्त्री पण करायची होती. तर सगळं आवरून मग नंतर मला वेळच नाही भेटला शूट करायला. मग आम्ही सगळं पटपट आवरून आम्ही आलो साखरपुड्याला. तर साखरपुडा पण थोडं म्हणजे चालूच होता म्हणायला. तर इथे मग आम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर जरा बाहेर वगैरे आलो, जेवण वगैरे घेतलं आणि पुन्हा जरा सावलीला इथे बसलो झाडाखाली जरा वेळ, कारण आम्हाला लग्न लावूनच घरी जायचं होतं. भाऊकीतलं असल्यामुळं आम्ही लग्न लावूनच घरी जाणार होतो. तर इथे सगळे जेवण वगैरे करून इथं बसले होते, कारण लग्नाला थोडा वेळ होता म्हणून सगळे बसलेले सावलीला, कारण आता ऊन पण खूप वाढतं आहे. तर मग मी जरा वेळ यांच्याजवळ बसले. तर आता नवरदेवाची नवरदेवाची मिरवणूक झाल्याच्या नंतर नवरा नवरीची इथं एंट्री झाली आणि मुलांची गडबड चालू होती, तांदूळ वगैरे द्यायची कोणाचं काय. आणि इथं नवरा नवरीची एंट्री झाली आणि एंट्री झाल्याच्या नंतर आधी शिवरायांची आरती झाली आणि मग मंगलाष्टका चालू झाल्या. तर एंट्री पण खूप छान झाली त्यांची. आणि आमच्या तर इथे लग्न झाल्याच्या नंतर आम्ही निघालो. मग मी आईस्क्रीम घेतली आणि सोमनी त्याच्या पप्पांनी फालुदा घेतला, कारण थोडंसं गरम झालं होतं म्हणून म्हटलं थंडगार काहीतरी घ्यावं. आणि तर आम्ही आता घरी निघालो आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे दादांचे खूप खूप धन्यवाद. बाय सगळ्यांना.